हाय, मी पूनम. मस्त आता पावसाळी स्पेशल मी तुम्हाला पहिली भाजी बनवून दाखवणार आहे. काठाडी राजगिऱ्याची भाजी. तुम्ही कधी खाल्ला का नाही माहिती नाही. रानमाळावर भरपूर प्रमाणात आता पावसाळ्यात कुठं पण येते. असं हे भाजीची ओळख आहे. कशात काय घालायचं काय नाही सगळं सांगणार आहे. चला, रेसिपी कशी वाटली तर नक्की मला सांगा कमेंट करून. श्री स्वामी समर्थ. चला, ही मस्त भाजी मी आणले रानातनं जाऊन. आता पूर्णपणे मी पानं काढा अजिबात घ्यायची नाही. पानं तोडून घ्यायचे. एक छोटंसं टोपलं घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं, मीठ घालायचं. मीठ वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे भाजी तोडून घेतलेली घालायची. नंतर भाजीवर वगैरे काय छोटे छोटे हे किडे वगैरे राहिले तर मिठाच्या पाण्याने सगळे मी सगळ्या भाज्या असंच धुवून घेत असते. चिरून अजिबात भाजी कधीच धुवायची नाही. सगळं जीवनसत्व निघून जातात. ही काळजी घ्यायची भाजी धुताना. पूर्णपणे मी आता फक्त पानं ते काड्यांची पण तुम्हाला मी दुसऱ्या दिवशी ही जी रेसिपी तुमच्यासंग नक्की शेअर करणार आहे. हे आता स्वच्छ पाण्याने एक 5 मिनिट बुडवून घ्यायचं पाण्यामध्ये, तसंच सोडून द्यायचं. सोडून घेतल्यावर इथं आपण गॅसवर ठेवूया पातेलं एक मस्त. ही पूर्णपणे मी दाबून पाणी खाली जाईल तेवढं शक्यता आपण तेवढंच बुडेल तेवढंच शेंगदाणे लसूण घ्यायचं ठिसून पूर्णपणे. ही भाजी उकडायला ठेवलं, पाणी थोडंसं ठेवायचं, त्याच्यामध्ये पण पाण्यामध्ये मीठ घालायचं. भाजी स्वच्छ धुवून खळाखळा धुवून 2-3 पाण्याने धुवून भाजी उकडून घ्यायचं. उकडून किती 2 मिनटं घ्यायची. नंतर का त्याचे जरा तुरट वास असतो ना, ते वास जाण्यात मदत होते उकळून. मी आता गॅस बंद करत आहे. एक उकळी आल्यानंतर गॅस आपण बंद करून घ्यायचं. ह्याची काळजी घ्यायची. भाजी खूप चवीला अप्रतिम होते. तुम्ही नक्की बनवा. आणि हिच्यामध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आहे. पाहू शकता तुम्ही. आता भाजीला उकळी आल्या मस्त. एका साईडला मी थंड पाणी घेते. ते भाजी आपण उकळून घेतलेली थंड पाण्यामध्ये लगेच घालून घ्यायची. नंतर हिरवीगार राहते भाजी. पिवळस होत नाही. दिसायला पण छान होते आणि चवीला पण अप्रतिम होते. तुम्ही पाहू शकता मी गरम गरम भाजी आता थंड पाण्यात घालून घेत आहे. पिळून होईल तेवढी शक्यता सगळं पाणी काढून घ्यायचं त्याचं वितळून. सगळी भाजी काढून घेते. आपल्या इकडं लसूण ठेचून घेतलेलं, शेंगदाण्याचं कूट वगैरे थोडंसं मोठंच ठेवायचं, लय बारीक करायचं नाही. पूर्णपणे मी आता ही पिळून घेते इकडं. पाहू शकता तुम्ही भाजी वगैरे मी पिळून घेतले. हिरवागार किती मस्त दिसत आहे ना भाजी. मस्त लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये तेल घालायचं एक माप, त्याच्यामध्ये ठिसून घेतला लाल गोल्डन फ्राय झाल्यानंतर भाजी घालून घ्यायची. परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ. लक्षात ठेवा आपण उकडताना पण मीठ घातला, ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. शेंगदाण्याचं कूट थोडंसं मीठ घालून परतून घेतली. मस्त भाजी तयार झाली. आणि कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. पूनम किचन ब्लॉगला नाही फॉलो केला असेल तर करून घ्या. असंच न्यू रेसिपी तुम्हाला पावसाळ्यामधली 30 दिवसाची 30 रेसिपी तुम्हाला बघायला नक्की भेटेल. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मंडळी. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.